मित्रांनो नमस्ते, सुप्रभात सगळ्यांना। आता सकाळचे वाजले बरोबर 9 वाजून 36 मिनिटं झालेत। मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय का, 9:36 आणि आता चालले उद्योगाला। मी आता आहे माझा उद्योग। नेहमीचा प्रॉब्लेम बरं का, नेहमी हायवेला ट्रॅफिक असतं तिथे तर मित्रांनो आता मी कुठल्या मुहूर्ताला बाहेर पडले मला माहीत नाही, पण हायवेला भयंकर ट्रॅफिक आहे, बाप रे बाप। त्यामुळे आता मी आतल्या रस्त्याने कुठं तरी चाललो आहे। तर तसंही मला मी आतल्या रस्त्याने तर मला उशीर लागणारच आहे, हायवेने पण उशीर लागणार आहे, पण हायवेला भरपूर ट्रॅफिक आहे, सारखं क्लच दाबा त्यामुळे म्हटलं आतल्या रस्त्याने जाऊ आणि बघूयात पत्त्यावर वेळेत पोचू। मग अशी म्हटल्याप्रमाणे साहित्य घ्यायचे मला काय काय ते काही अजून घेतलं नाही मी, ट्रॅफिकमुळं गर्दीमुळं थांबता नाही आलं मला कुठं। मित्रांनो आता जाताना एक विषय असा झाला की गाडीची बॅटरी झाली लो, माझ्या गाडीला धक्का मारून लागला मला, मग गाडी चालू झाली। आता परत मी चाललो यजमानांच्या घरी, तिथं गेल्यानंतर बंद केल्यानंतर परत चालू झाली पाहिजे गाडी। मला असं वाटतंय की जर आता हे आपण हे केलं, काय त्याला म्हणतात, गाडी एवढी पळतीये ना त्यामुळे चार्ज होऊ शकते आणि मग कदाचित धक्का मारायची गरज नाही पडणार। पण असं का होतंय, परवा झालं सेवागडला गेलो त्या यायला धक्का मारू लागला गाडीला, आत्ता पण तसंच करावं लागलं, त्यात वेळ गेला। आता वाजले बरोबर 11:30, मला पोहोचायचं होतं 11 वाजता आणि गाडीच्या अशा विषयामुळे मला उशीर झाला। आता आपण चांदणी चौक क्रॉस करून चाललोय पुढं, ह्या लेनला वळू। CNG वगैरे काही भरत नाही, परत मग काय झाला प्रॉब्लेम तर झाला, डायरेक्टली यजमानांच्या घरी जाऊ, पेट्रोल वापरू गाडीमध्ये आज आणि येऊ परत। आज खूप त्रास झाला गाडी। थँक्यू। तर मित्रांनो आता मी ह्या सोसायटीमध्ये आलो होतो उद्योगाला, तर इथं होता गृहप्रवेश आणि घरातल्या देवांचा अभिषेक आणि नवीन घर घेतलं त्यामुळे प्रवेश फक्त करून घेतला। ती पूजा छान झाली, त्यांना आवडली। आता आपण इथून चाललेलो आहोत आपल्या घराकडे कात्रजला। गाडी बंद पडते का बंद पडते ते बघायचं आपल्याला, आज ऑफिसमध्ये जायचं आहे। त्याच्यात गाडी जिथं बंद पडते डायरेक्टली शोरूमलाच घेऊन जातो, तिकडं सर्व्हिस सेंटरला, म्हणजे काम माझं ते व्यवस्थित होईल आणि बाकी काय करावं म्हणतो, बाकी मग बघूयात काय होतंय, जसं जसं पुढं जाईल तसं गोष्टी घडतील। आणि चल उद्योग तर झाला, इथं पोचलो वेळेत, आपलं काम झालं वेळेत, इथून जाऊन निवांत। तर गाडी चालू झाली पाहिजे एका ह्याच्यात, म्हणजे बरं पडेल, नाहीतर मग माझं काम वाढेल। मुद्दामून मी गाडी अशी उतरायला लावली, नाही चालू झाली तर एक ऑप्शन आहे, पहिल्या गिअरला टाकून गाडी फर्स्टला पोचण्याची। देवा परमेश्वरा, वा रे वा, सुरू झाली। तर मित्रांनो विषय असा आहे
की शोरूममध्ये गेलो तो गाडीची बॅटरी खराब झाली म्हणून. तर शोरूममध्ये म्हणले की बॅटरीची वॉरंटी संपली. त्यामुळं म्हटलं आता आपण आपल्या लोकल ठिकाण जे आहे आमचं दुकान तिथे गेलो. त्यांनी बॅटरीमध्ये फक्त पाणी टाकलं आणि आता म्हणले या चालवून गाडी घाटामध्ये जाऊन या 4 किलोमीटर. आम्ही चाललो आहे घाटामध्ये गाडी घेऊन 4 किलोमीटर. त्यानंतर परत त्यांची इथं लावणार गाडी. त्यांना काय वाटतं बघणार आणि मग झाली गाडी ठीक. शोरूममध्ये खूप पैसे सांगितले. त्यामुळे म्हटलं आता आपण असा निर्णय घेऊयात. जायचं घाटात तर घेऊन नाही घेऊन जाऊ. आमचे मित्र अविनाश थोरात. तर मित्रांनो आता आपण गाडी चालवून गाडीची बॅटरी चार्ज होण्याकरता आपण गेलो खेडेश्वरपूरला. आणि आमचे मित्र महेंद्र लॅपटॉप ब्रदर्स. चला आपण जायला आता. पोलीस पण आहे समोर. निघू. सिग्नल नंतर टू व्हीलर इकडे बसत होते सिग्नल नसताना. बर यामध्ये पोलीस भाडा घालून त्याला डायरेक्ट पकडाय गेला. तो मग कुठं त्याला परत रिवर्स घ्यायचं मी कसा तो एक गोल फिरत परत इकडे गेला. वर जायचं तर इकडे घ्यायला इकडे. पोलिसांच्या तावडीत घ्यावलं की संपलं. मग पोलिसांनी त्याला नुसतं असला राऊंड असला व्हायवर झाला तो सिंगाट पडला. तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पहिल्यांदा. कारण की आजच्या दिवशी 2 वास्तुपूजा झाल्या वास्तुमुहूर्त असल्यामुळं. आणि तसंच माझ्या गाडीचा एक प्रॉब्लेम झाला आहे. तर तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्यामध्ये सध्या बिझी आहे. आणि त्यात तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि अधिक माहिती करता नक्की तुम्ही मला कॉल करू शकता. धन्यवाद.